स्वतःची शिस्त ही ती आहे ज्याने आम्ही जे काही करायला पाहिजे, जेव्हा करायला पाहिजे आणि ते आम्ही करावे किंवा नाही हे ठरविण्याची क्षमता आहे. काय आपणाकडे ही क्षमता आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण पौलाने लिहिलेले इफिस्करास पत्र याचे अध्ययन करीत आहोत. मागील कार्यक्रमात आपण पती पत्नी यांविषयी पाहिले. आज आपण कुटुंबाविषयी आणि नंतर व्यावहारिक नातेसंबंधांविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत. आपण देखील कुटुंबाचे घटक आहात. तसेच प्रतिदिनी आपला व्यावहारिक नातेसंबंध या जगाशी येतच असतो. म्हणूनच हे अध्ययन आम्हा प्रत्येकासाठी उपयुक्त असे आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही सध्या इफिस्करास पत्र याच्या 6व्या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. या अध्यायात मंडळीला ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून सादर करण्यात आले आहे. आणि आपण मागील कार्यक्रमात पाहिले की सैनिकाच्या प्रशिक्षणाची सुरुवात घरापासूनच किंवा घरातच व्हायला हवी. म्हणजे पुढचे प्रशिक्षण घेणे त्याच्याकरिता असह्य व अशक्य होणार नाही. इफिस्करास पत्र 6वा अध्याय, पहिलं वचन मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. सैनिकाचा प्रशिक्षणाचा पहिला धडा हा आहे की त्याने अधिकाऱ्याच्या आज्ञा पाळाव्यात. आपणाला आठवतच असेल की प्रभू येशू 12 वर्षांचा असताना आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळून त्यांच्याबरोबर नासरेतास परतला. तो त्याचे या पृथ्वीवरील आईवडील मरिया व योसेफ यांच्या आज्ञेत राहिला. या विभागात व या वचनात 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही लक्षात घ्यायला हव्यात. पहिली गोष्ट ही आहे की पॉल या पत्राच्या 5व्या अध्यायात वैवाहिक नातेसंबंधाविषयी ज्या ख्रिस्ती कुटुंबाविषयी बोलत होता, त्याच ख्रिस्ती कुटुंबाविषयी तो या अध्यायातही बोलत आहे. म्हणजे तो विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबाविषयी बोलत आहे. जे प्रभूमध्ये आहेत त्यांच्याच संदर्भात मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेत असावे असे तो म्हणतो. फक्त ख्रिस्ती आईवडिलांनाच आपली मुले प्रभूकरिता आहेत असा दावा करता येतो. मला वाटतं की आपण सर्वांनी तसे करायला हवे. जरी आईवडिलांपैकी एक जण विश्वासणारा असला तरी तो तसा दावा करू शकतो. करिंथकरास पहिले पत्र 7वा अध्याय 14व्या वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे, कारण बायकोच्या द्वारे विश्वासहीन नवरा पवित्र झाला आहे आणि बंधूच्या द्वारे विश्वासहीन बायको पवित्र झाली आहे. असे नसते तर तुमची मुले बाळे अशुद्ध असती, परंतु आता ती पवित्र आहेत. याचा अर्थ असा होत नाही की आईवडील विश्वासणारे असल्यामुळे मुलगा किंवा मुलगी विश्वासणारे होते. याचा अर्थ असा की त्या मुलाला किंवा मुलीला देवाकरिता असण्याचा दावा आईवडील करू शकतात. या ठिकाणी आपल्या आईबापांची प्रभूमध्ये आज्ञा माना असे म्हटले आहे. हे लक्षात घ्या. ज्या विश्वासणाऱ्या मुलाचे किंवा मुलीचे, अर्थात ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारले आहे, परंतु आईवडिलांनी नाही, त्यांनी मनुष्यांचे न ऐकता देवाचे ऐकले पाहिजे. आईवडील विश्वासणारे नाहीत त्यांच्याविषयी मला फार सहानुभूती वाटते. 5व्या अध्यायातील 22व्या वचनात अधीन होणे हा शब्द वापरण्यात आला आहे, परंतु या ठिकाणी आज्ञा हा शब्द वापरण्यात आला आहे. पत्नीला पतीच्या अधीन होणे अपेक्षित आहे. पत्नीचे पतीच्या बरोबरीचे स्थान असते व तिने पतीच्या अधीन असणे हे फक्त प्रमुखपणाच्या संदर्भात आहे. म्हणजे कुटुंबाच्या व्यवस्थेमध्ये प्रमुख व्यक्ती असणे आवश्यक आहे. म्हणून पती कुटुंब प्रमुख असल्यामुळे पत्नीला त्याच्या अधीन राहायचे आहे. परंतु इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायातील पहिल्या काही वचनात आपण आज्ञाधारकतेविषयी वाचतो. जसे नोकरांनी तसे मुलांनी आज्ञापालन करायला हवे. हा आज्ञा शब्द
या अध्यायाच्या 1 व 5 दोन्ही वचनांमध्ये वापरण्यात आला आहे. या पृथ्वीवरचा बेकायदेशीरपणा किंवा अंधाधुंदीचा सर्वात शेवटचा व नीच असा प्रकार म्हणजे आईवडिलांची अवज्ञा होय. तिमथ्याला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 1 वचनात पॉल तिमथ्याला लिहितो. तिमथ्याला दुसरे पत्र 3 अध्याय 1 वचने. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, कृतघ्न, अपवित्र अशी होतील. आईवडिलांची अवज्ञा हे शेवटल्या दिवसाचे एक गुणवैशिष्ट्य आहे. आजकाल मुले आईवडिलांची अवज्ञा करीत असल्याचे आपण बऱ्याचदा ऐकतो. कधीकधी ते आपल्या आईवडिलांना ठारही करतात. एका 17 वर्षाच्या अत्यंत लाडात वाढलेल्या मुलाने आपल्या आजीचा आईवडिलांच्या गैरहजेरीत कसा भयंकर खून केला ते आपण कदाचित वाचले असेल. या मुलाचे घरातल्या तरुण मोलकरणीवर प्रेम होते, परंतु आजीच्या लक्षात त्याचे हे प्रकरण आल्यावर तिने या तरुण मुलाला दाटले. या मुलाने त्या नोकराणीशी संगनमत करून तिचा खून केला व तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते चादरीत गुंडाळून दूर नेऊन टाकले. आईवडील जेव्हा गावाहून घरी परतले तेव्हा त्यांनी त्या 83 वर्षाच्या आजीची विचारपूस केली. तेव्हा या मुलाने व त्या मुलीने खोटे बोलून स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकली. परंतु थोड्याच दिवसात आजीचा खून झाल्याचे व हे दोघे ते खुनी असल्याचे पोलिसांनी शोधून काढले. या मुलाला मोठी शिक्षा झाली, कारण न्यायाधीशाने सांगितले की या 17 वर्षाच्या मुलाचा हा गुन्हा बाल गुन्हेगारीत मोडत नाही, कारण तो अत्यंत विचारपूर्वक व क्रौर्याने केलेला आहे. आजी आपल्याला त्या मुलीशी संबंध ठेवण्यास मना करते, म्हणून या 17 वर्षाच्या मुलाने सरळ आजीलाच आपल्या मार्गातून दूर केले. ही गोष्ट परदेशातली नाही श्रोत्यांनो, तर आपल्याच देशातली आहे, आपल्या शेजारच्याच प्रांतातली आहे. आई वडिलांच्या अतिलाडामुळे वाया गेलेला, त्यांची अवज्ञा करणारा हा मुलगा संपूर्ण घराण्यासाठी लांछन बनला. आई वडिलांची अवज्ञा हे शेवटल्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. अर्थात मुलांच्या जीवनात एक वेळ अशी येईल की तो स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करून घराबाहेर पडून स्वतःचे घर असण्यासाठी आई वडिलांच्या आज्ञेबाहेर जाईल. देवाने त्याला असा स्वभाव दिला आहे की त्यामुळे त्याला आईवडिलांचा पदर धरून राहण्याचा कंटाळा येईल. त्याने आपल्या पायांवर उभे राहावे अशी देवाची इच्छा आहे. हा स्वातंत्र्यासाठी असलेला संघर्ष अवज्ञेपेक्षा वेगळा आहे. मी एकदा एका घराला भेट दिली, परंतु मला व त्या कुटुंब प्रमुखाला जरा वेळही शांतीने गप्पा मारता आले नाहीत, कारण त्यांचा लहान मुलगा सतत काही ना काही उपद्व्याप करीत होता. तो फारच खोडकर व त्रासदायक मुलगा होता. त्याचे वडील मला म्हणाले, हा मुलगा माझे ऐकतच नाही. आता हे वडील शरीराने चांगले मजबूत व भरपूर वजन असलेले होते, पण आपल्या लहानशा मुलाला आपले ऐकायला लावणे त्यांना जमत नव्हते. मला वाटतं की ते तसे करू शकले असते आणि त्यांनी तसे करायला हवे होते. मुलांनी या वयात आपल्या वडिलांचे ऐकावे अशी तरतूद देवाने केलेली आहे. मुलांनो, आई वडिलांच्या आज्ञेत राहणे तुमच्या कल्याणाकरिता आहे. ते तुमच्यापेक्षा वयाने, ज्ञानाने व अनुभवाने मोठे असल्याने त्यांच्या शिकवण्यात, त्यांच्या आज्ञांमध्ये तथ्य आहे व त्या आज्ञा तुमच्या भल्यासाठी आहेत, त्या अरिष्टासाठी नाहीत, हे तुम्ही लक्षात असू द्यायला हवे. कारण कोणतेही आईवडील, मग ते कितीही वाईट असले तरी आपल्या मुलाचे वाईट चिंतत नाहीत. पॉल इफिस्करास पत्र 6 अध्याय 2 आणि 3 या वचनांमध्ये सांगतो. 6 अध्याय 2 आणि 3 वचने. आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आपण शिकलो श्रोत्यांनो की 10 आज्ञा आमच्यासाठी कडक नियम बनू शकत नाहीत, परंतु त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्या मोडायला हव्यात. घरातील लहान मुलांनी दीर्घायू होण्याकरिता आपल्या आईवडिलांचा मान राखायला हवा. जुन्या करारातील 10 आज्ञा नवीन करारात शब्बात दिवसाची आज्ञा सोडली तर पुन्हा सांगण्यात आल्या आहेत. आईवडिलांचा मान राखण्याच्या आज्ञेबरोबर दीर्घायुष्याचे अभिवचन संबंधित आहे. ते अभिवचन या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे. बाकीच्या आज्ञा जर पाळल्या नाहीत तर काय प्राप्त होईल हे सांगण्यात आले आहे, परंतु ह्या आज्ञा पाळल्या तर काय मिळेल हे सांगितलेले नाही. पवित्र शास्त्रातील आईवडिलांची अवज्ञा करणाऱ्या मुलांची उदाहरणे शमशोन व अबशालोम ही होत.
दोघेही अल्पायू होते. शमशोन एक तरुण शास्ता होता. तो तारुण्यातच मरण पावला. अबशालोमाने आपले वडील दावीद यांच्या विरुद्ध बंड केले व तो तरुण असतानाच युद्धात त्याला ठार करण्यात आले. निर्गमचे पुस्तक 20 अध्याय 12 वचनात जुन्या करारामध्ये परमेश्वराने आज्ञा केली आहे की आपला बाप व आपली आई यांचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. तसेच अनुवादाचे पुस्तक 5 अध्याय 16 वचनात परमेश्वराने आज्ञा दिली आहे की तुझे दिवस पुष्कळ व्हावे आणि जो देश यहोवा तुझा देव तुला देत आहे त्यात तुझे बरे व्हावे, म्हणून यहोवा तुझा देव याने तुला आज्ञा दिल्याप्रमाणे तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. सध्याच्या तरुणांच्या विश्वामध्ये व एकंदरीत सर्वत्र अंधाधुंदी असण्याचे हे एक कारण आहे की आम्हाला अधिकाराविषयी आदर राहिलेला नाही. तो वडिलांचा, आईवडिलांचा अधिकार असो किंवा कार्यालयातील अधिकाऱ्यांचा अधिकार असो, शाळेतील शिक्षक किंवा मुख्याध्यापक असोत किंवा शासनाचा अधिकार असो, एवढेच काय तर पाळकाचा किंवा धार्मिक मार्गदर्शकाचा अधिकार असो, कोणत्याही अधिकाराविषयी आजकाल लोकांना आदर राहिला नाही. म्हणून सर्वत्र नीतिनियम तोडले जातात.
व शेवटी त्याचा परिणाम अंधाधुंदी माजण्यात होतो. घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये अशांती व अराजकता असण्याचे हे एक कारण आहे की मुले आईवडिलांना देवाने जो अधिकार दिला आहे त्याचा आदर आणि त्याचे भय बाळगत नाहीत. परंतु श्रोत्यानो, नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच याही समस्येची दुसरी एक महत्वाची बाजू आहे आणि ती वडिलांविषयी आहे. पॉल त्या संदर्भात 6 अध्याय 4 वचनात काय म्हणतो पहा. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. जेवढी आज्ञाधारकतेची अपेक्षा मुलांकडून केल्या जाते तेवढीच जबाबदाऱ्या सुयोग्य रीतीने पाळण्याची अपेक्षा आईवडिलांकडून केल्या जाते. या वचनात पॉल म्हणतो, शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाल करा. शिक्षण म्हणजे शिस्त आणि बोध म्हणजे काय हे तुम्हाला ठाऊकच आहे. नियमशास्त्राधीन असलेल्या आईवडिलांना अशा प्रकारची आज्ञा दिलेली नाही, परंतु नवीन कराराच्या कृपेच्या काळात दोघांकडूनही म्हणजे मुले व आईवडील यांच्याकडून परस्पर जबाबदाऱ्या व कर्तव्य यांच्या पालनाची अपेक्षा केलेली आहे. वडिलांनी मुलांना चिडवू नये म्हणजे अकारण त्यांना शिक्षा करू नये व आपला राग त्यांच्यावर काढू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. आपल्या मुलांना पवित्र शास्त्रातील सत्य शिकवणे व त्याप्रमाणे त्यांच्यासमोर वर्तन करणे ही आई वडिलांची जबाबदारी आहे. आपल्या मुलांना त्यांनी चिरडीस आणू नये. तुम्हाला काही वेळापूर्वी जी सत्य घटना मी सांगितली ती घटना घडण्यास त्या मुलाचे आईवडीलही बऱ्याच अंशी कारणीभूत होते. या मुलाचे वडील सेवानिवृत्त आर्मीतले अधिकारी होते व सेवानिवृत्तीच्या काळात आपला वेळ घालविण्यासाठी ते कसला तरी व्यवसाय करीत होते. आईला सोन्याचे जुने दागिने मोडून नवीन दागिने बनवण्याची हौस होती आणि याच कारणासाठी ती परगावी गेली होती. असं समजतं की स्वतःच्या सुखाच्या ऐशारामाच्या शोधात व्यग्र असलेले हे आईवडील आपल्या मुलाकडे नैतिक शिक्षणाच्या बाबतीत अगदीच दुर्लक्ष करीत होते. हा मुलगा दिवसातून हिंसा असलेले 10 चित्रपट घरातल्या व्हिडिओवर पाहत असे. तो अत्यंत दुराग्रही, मन मानेल तसे वागणारा मुलगा होता, कारण त्याचे आईवडील त्याचे वाटेल ते लाड पुरे करीत असत आणि आईवडिलांकडे त्याला नैतिक शिक्षण देण्यासाठी वेळ नव्हता. श्रोत्यांनो, मुले आईवडिलांवर नाराज होतात याचे कारण त्यांना हवे ते मिळत नाही म्हणून नाही, तर आईवडिलांपासून भागवल्या जाणाऱ्या त्यांच्या ज्या मानसिक गरजा असतात त्या भागत नाहीत. त्यांच्याकरिता आईवडिलांजवळ वेळ नसतो. प्रेम असते पण ते व्यक्त करायला वेळ व शांती नसते. त्यांचे कौतुक करणे, त्यांना वेळोवेळी उत्तेजन देणे, त्यांचे मनोधैर्य, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्यातल्या कमतरतांना उणीवांना समजून घेणे व त्यानुसार त्यांचे सहाय्य करणे यांची मुलांना गरज असते. परंतु दुर्दैवाने एकतर आजकाल पती पत्नी दोघेही नोकरी करणारे असतात व त्यांच्याजवळ मुलांसाठी अजिबात वेळ नसतो. किंवा मुलांना जन्म दिला आहे, ते वाढतात आहेत, आपोआप सर्व शिकतील, त्यांना शिकवण्याची गरज नाही असली निर्विकार वृत्ती आईवडिलांमध्ये असते व म्हणून मुले चिरडीस येतात. असल्या गोष्टींमुळे घरामध्ये शांती व सौख्य राहत नाही. आईवडील जर विश्वासणारे आहेत तर त्यांनी घरातही विश्वासणारे म्हणूनच वागायला हवे. या ठिकाणी वडील या शब्दामध्ये दोन्ही आईवडिलांचा समावेश होतो, परंतु मला वाटतं की या ठिकाणी वडील ह्या शब्दावर भर यासाठी आहे की मुलांच्या शिक्षणाची व शिस्तीची खरी जबाबदारी वडिलांची असते, परंतु त्यामध्ये आईचाही समावेश आहे. मुलांना चीड आणू नये याचा अर्थ असा नाही की त्यांना खूप लाडावून ठेवणे. त्यांना वेळप्रसंगी शिक्षा करण्याची म्हणजे शिस्त लावण्याची गरज आहे. पवित्र शास्त्रातल्या नीतिसूत्रे या पुस्तकाच्या लेखकाने याविषयी बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. आपण त्यापैकी काही पाहणार आहोत. नीतिसूत्रे 13 अध्याय 24 वचन सांगतं, जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळेस त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. नीतिसूत्रे 19 अध्याय 18 वचन सांगते, काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. 22 अध्याय आणि 15 वचन पुढे सांगतं, बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालून देते. तसेच 23 अध्याय 13 आणि 14 वचने सांगतात, मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नको, कारण त्याला छडी मारिल्याने तो मरणार नाही. तू त्यास छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. 29 अध्याय 15 व 17 ही वचने सांगतात, छडी व वाग्दंड ज्ञान देतात,
पण मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते. तू आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल. एक गोष्ट अशी सांगतात की आपल्या मुलाला फटक्यांची शिक्षा देणारे वडील त्या मुलाला म्हणतात, मुला, तुझ्यापेक्षा मला या गोष्टीने अधिक वेदना होत आहेत. यावर त्या मुलाने उत्तर दिले, होय, परंतु सारख्याच ठिकाणी वेदना होत नाहीत. जी मुले आज्ञा पाळत नाहीत त्यांना शिक्षा करणे आवश्यक आहे. सर्वांपासून बाजूला घेऊन एकांतामध्ये त्यांना शिक्षा करणे गरजेचे आहे. परंतु आई वडिलांनी आपला राग मुलावर काढू नये हे या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे. असे केल्याने मुले चिरडीस येतात, ते खिन्न होतात. त्यांना शिस्त लावली पाहिजे. प्रिय श्रोत्यांनो, परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. आई वडील परमेश्वराचे भय धरणारे असतील तर ते निश्चितच पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार स्वतः चालतील व आपल्या मुलांनाही तसे वागवतील आणि वाढवतील. हे चित्र, हा बोध ख्रिस्तामध्ये असणाऱ्या आईवडिलांकरिता आहे. नीतिसूत्राच्या 13व्या अध्यायातील 24व्या वचनात आपण वाचले की जर तुम्ही तुमच्या मुलाला मारले तर तो मरणार नाही. मुलांना शिक्षा भोगताना वाटते की त्यांचे पालक त्यांना अकारण शिक्षा करतात, परंतु तीच शिस्त त्यांना पुढे जीवनोपयोगी ठरते. मुलांना मारणे म्हणजे त्यांचा जीव घेणे नाही, हे प्रत्येक पालकाला समजते व कोणीही पालक आपल्या मुलाला अशा प्रकारे मारून टाकण्याचा दुष्ट विचार मनातही आणत नाही. परंतु आजकाल मी अनेक जोडप्यांना पाहते जे आपल्या मुलांना शिक्षा करणे अयोग्य समजतात. आपल्या मौल्यवान लेकराला चापटही मारणे त्यांना क्रूरपणाचे वाटते व बऱ्याचदा त्यांच्या या दुबळेपणाचा फायदा मुले घेतात व आपला हट्ट पुरा करून घेतात. नीतिसूत्राचा लेखक म्हणतो, तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल. ख्रिस्ती कुटुंबातील मुलाला ख्रिस्ती शिक्षण देणे यासाठी आवश्यक आहे की त्यामुळे तो ख्रिस्ताशी दृढ नातेसंबंध ठेवू शकेल व जगाच्या संपर्कात आल्यावर त्यातील वाईट गोष्टींविरुद्ध त्याचे संरक्षण होईल. प्रत्येक विश्वासणाऱ्या आईवडिलाला प्राप्त हा एक आशीर्वाद आहे की त्याने आपल्या मुलाला ख्रिस्ताच्या तारणाऱ्या ज्ञानाप्रत पोहोचवावे. श्रोत्यानो, फार सुंदर अशा गोष्टी पॉल ह्या पत्राच्या द्वारे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. पॉल म्हणतो, प्रभूचे शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाल करा. लक्षात घ्या की शिक्षण हे प्रभूमध्ये असायला हवे. शिस्त लावणे व बोध करणे या दोन्ही गोष्टी प्रभूच्या नावात व्हायला हव्यात. पौलाने अधीनता हा विषय कुटुंबाच्या संदर्भात घेतलेला आहे व त्या संदर्भात तो पती पत्नी यांचे नाते आणि आईवडील व मुले यांचे नाते याविषयी बोध करतो. आता कुटुंब सोडून तो बाहेरच्या जगातील व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित करतो. आता व्यवसायातली परिस्थिती वेगळी असते, कारण घरातील कुटुंबामधील व्यक्तींमध्ये जसे प्रीतीचे नाते असते तसे मालक व नौकर किंवा व्यवसायातील लोकांमध्ये नसते. तरीही देवाची लेकरे जी पवित्र आत्म्याने भरलेली असतात ते एकमेकांच्या अधीन राहतात. या व्यावहारिक नात्यांच्या संबंधी पॉल काय म्हणतो ते आपण आता 6वा अध्याय 5 ते 8 या वचनांमध्ये वाचूया. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतकरणाने आपल्या देहदशेतील धन्याचे आज्ञापालन करीत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करीतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. दासांनी म्हणजे सेवकांनी आपल्या पृथ्वीवरच्या मालकांचे आज्ञापालन करायला हवे. त्यांनी आपले लक्ष घड्याळाकडे ठेवून किंवा मालकाचे लक्ष आहे तोपर्यंतच काम करायला हवे असे नाही. माणसाला संतोषविण्यासाठी त्यांनी काम करू नये, परंतु प्रत्येक काम करीत असताना त्यांनी परमेश्वराला संतोषविण्याचा प्रयत्न करायला हवा. जो विश्वासणारा कामगार किंवा नौकर आहे त्याच्यावर जो विश्वासणारा मालक किंवा भांडवलदार आहे त्याच्यावरही एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पौलाचा हा बोध मालक व नौकर या नात्यासंबंधी आहे. आजच्यापेक्षा पौलाच्या काळात मालक नौकर हा भेद फार तीव्र होता. ते खरे तर मालक व गुलाम असे नाते होते. लक्षात घ्या श्रोत्यानो की या विभागाची सुरुवात आपण 5व्या अध्यायाच्या 21व्या वचनापासून केली व ते वचन आम्हाला सांगते की ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. नंतर तो म्हणतो की दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करीत जा.
यातून ही गोष्ट प्रकट होते की गुलामगिरीच्या दुष्ट प्रथेविरुद्ध ख्रिस्ती विश्वासाने बंड करण्यास चेतावणी दिली नाही किंवा क्रांती करण्यास सांगितलेले नाही. पॉल म्हणतो सालस मनाने, म्हणजे दुटप्पी धोरण न ठेवता किंवा मनामध्ये कोणतेही कपट न बाळगता मालकाचा हुकूम मानला पाहिजे. नोकराची आज्ञाधारकता जशी ख्रिस्ताशी तशी असायला हवी. यावरून असे दिसते की नोकराचे स्थान अत्यंत खालच्या दर्जावरून काढून जेथे तो फक्त मालकाचे लक्ष असतानाच व नाखुशीने काम करीत असे तेथून काढून वरच्या दर्जावर आणलेले आहे. आता तो ख्रिस्ताचा गुलाम आहे आणि ख्रिस्ताने त्याला स्वातंत्र्य दिले आहे. आपल्या स्वर्गातील मालकाला खुश करण्यासाठी त्याने आता आपल्या पृथ्वीवरील मालकाच्या पलीकडे पाहायला हवे. पृथ्वीवरील मालक आपल्या गुलामांच्या शरीरावरच फक्त अधिकार गाजवत असत, परंतु ख्रिस्ताच्या गुलामांनी आपला आत्माच काय परंतु आपले संपूर्ण व्यक्तिमत्वच त्याच्या स्वाधीन केले आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की पौलाने स्वतःला ख्रिस्त येशूचा दास असे म्हणवले होते. प्रभूने नोकरांना वरच्या दर्जापर्यंत उंचावले आहे. त्याने कामाला दर्जा प्राप्त करून दिला आहे. यामुळे एखादा माणूस टेबलवर काम करीत असेल किंवा मजुरी करीत असेल तर त्याने काही फरक पडत नाही. तो जर देवाचा पुत्र आहे तर तो म्हणू शकतो की मी प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे: ए. प्रत्येक जण आपल्या देहाचे पालनपोषण करतो. आजचा प्रश्न: प्रत्येक दासाने आपल्या टिंब धन्यांचे आज्ञापालन करावे. ए. दयाळू, बी. देहदशेतील, सी. खुश करणाऱ्या, डी. कृपाळू. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण मुले, पालक, दास याविषयी माहिती घेतली आहे आणि या प्रत्येकाने आपापल्या विश्वासू जीवनात कसे वर्तन करायचे आहे याबद्दल मार्गदर्शन मिळवले आहे. यातील बऱ्याच गोष्टी आज्ञाधारकतेशी संलग्न आहेत. प्रियांनो, हे खरे आहे की आमच्यामध्ये शिस्त आणि प्रामाणिकपणा असावा. काय आपण आपल्या कुटुंबांमध्ये आणि समाजातील घटकांबरोबर याच प्रकारे वर्तन ठेवतो? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो बापा. होय प्रभूजी, या जगामध्ये तुझी लेकरं या नात्याने जगत असताना प्रभूजी आम्ही खऱ्या अर्थाने शिस्तीत राहणं, वागणं, बोलणं आणि चालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासोबतच आमच्यामध्ये तो प्रामाणिकपणा असावा हे देखील आज आम्हाला समजून आलेलं आहे. होय प्रभूजी, या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीने याव्यात आणि प्रभूजी आम्ही कार्यान्वित व्हावं यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवित आहोत. तू आमचा ताबा घे. तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.